नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज आम्ही पुन्हा जातोय, आम्ही आणि जागृती, आम्ही दोघी जण जातोय शॉपिंगला. चर्चगेट पासून बोरली पर्यंत पूर्ण शॉपिंग करणार आहोत. आज मना येतोय, बोरलीला भेटतो, बघू. त्याची पण शॉपिंग त्या दिवशी झाली नव्हती, ती आपण आज करणार आहोत. त्याला काय भेटतं बघूया. आणि मुळात आजचा पूर्ण आजचा पूर्ण ब्लॉग हा मना स्पेशल होणार आहे, कारण का त्याला त्याची सरप्राईज घेतलं नव्हतं, काहीच बर्थडे गिफ्ट घेतलं नव्हतं. सो आज तर मी बर्थडे गिफ्ट घेणारच आहे. मी काल सुद्धा गेले दादरला, पण मला ना काही मिळालं नाही. काहीतरी त्याला घ्यावं लागणार, काहीतरी स्पेशल घ्यावं लागणार आहे. ओके, भेटूया मला भेटल्यावरती. तर ना मना ऑलरेडी बोर्डीला पोहोचलाय आणि मला ना लेट झालाय. लेट म्हणजे काय, फक्त 10-15 मिनिटं लेट झालाय, जास्त नाही झालाय. जेव्हा मी वेटिंग वरती असते ना येऊन, तेव्हा मी काहीच बोलत नाही, पण आता तो स्वतः थांबलाय ना, तो किती चिडचिड किती भणभण करेल बघा ना. काय झालं म्हणा, काय टायमिंग दिला, किती वाजले? बोलली ना कसं भनभन करेल, बघितलं की बोलले ना खातात. मला काय म्हणते, तुला काय बोलायचंय, काय बोलायचंय? मला एवढी तर रुसत मी पण नाही रुसत, एवढी तर मी पण नाही रुसत कधी. यार काय टायमिंग मला लग्नासाठी शॉपिंग चालली ह्याची. नवरदेव साईडला राहून हाच फ्लेक्स करतोय. कसं वाटतंय म्हणा तुला, कसं वाटतंय, बोल ना. शांत बस. एवढे सगळ्यांकडे ऑप्शन्स आहेत, आता आम्ही एक ट्राय करतो, बघतो. आता याचा मूड चांगला झाला हा, शॉपिंग म्हटलं की याचा मूड चांगला. बाकी ह्याला खूप अजूनही मला सॉरी बोलला नाही, एवढी रडली, पाया पडला तरी पण नाही. पायापड सॉरी माफ करतो मी, सॉरी बोलतो, पायापड. लाज वाटते घरातल्या लक्ष्मीला तू पाया पडायला सांगतो. लक्ष्मी आहे ना, विष्णू देवाच्या पाया पडते. बोल. ही आली आहे रोहित. अरे रोहितचं लग्न आहे, रोहित बिझी आहे, कळतंय का तुला? त्याच्याच कामासाठी आलोय आपण. हे एक व्हाईट वाला ऑप्शन आहे, बघतो, ट्राय करतो. दादर में येऊ मी, चांगलं वाटेल मला. छान वाटतं ना. त्या आरशात बघ, लाईट वाटतं. My God. तेव्हा त्यांनी हे चार्ट आणलंय. साहिल वाहिल ये बोला हे तर सगळे मला असेच वाटतायत, एकदम नॉर्मल वाटतात. बाबा हा एक आहे, पण हा माहिती नाही आता कसा असेल. तर त्यांच्याकडे कलर असेल तर कळेल ना. काय वाटतं, स्काय ब्लू पाहिजे. वाईट आहे, एकदम लाईट वाटते, तुझ्या स्किन टोन प्रमाणे लाईट वाटते. व्हाईट तर घेऊया ना मला. हा मग हाच तो कलर होता ना, सेम ब्ल्यू वाला आपण बघितला तो. मैंने कुछ देखा. दोन्ही एकत्र कसं घालतात? तो तर स्टिच करून देणार आहे ना. हा कर दो टाइट एकदम. कसं वाटतं? बॉडी पे
ते तर स्टिच करून देणार ना. जैकेट प्रॉपर बेटा बॉडी पे ये जैकेट दिख रहा है ना, दिख रहा है बहुत गंदा दिख रहा है. पण हे छान वाटतंय, सही वाटतंय. कसं वाटतं तुला हा? चांगला वाटतं. आता तो माझी वाट बघतोय, मला शिव्या करायला तो. हा कलर येईल. काय खातोय मला तर गेला कामाला, त्याला लेट झाला होता म्हणून. तर ह्याच्या पुढची शॉपिंग आम्ही दोघीच करू. पहिले पेट पूजा करून देतो, त्याच्यानंतर शॉपिंग पूजा. रोहितच्या लग्नाची शॉपिंग करायला, आणि आता हीच टाइमपास करते फक्त. छान वाटतंय. छान वाटतंय, मोठं वाटेल का? चल खबऱ्यात चल, बाकीची शॉपिंग करायची. चल मस्त आहे. चर्चगेटला आलोय कारण का आम्हाला दादरला काही भेटलं नाही म्हणून. आता आम्ही मनीषचा शूज बघणार आहोत, कारण का मी एक बघितलं होतं शॉप जे इथे चर्चगेट मध्येच आहे. चलो अर्धा तासापेक्षा जास्त वेळ झालाय आम्हाला, आणि आम्ही अजून लोकेशनच शोधतोय. प्लीज प्लीज बाळा, प्लीज या गोष्टीचा विचार करते. तुला दिलाय ना गिफ्ट, त्याची किंमत ठेव थोडीशी तरी. निदान किती आम्हाला कष्ट पडले त्याच्या मागे शोधण्यासाठी, याचा थोडा विचार कर. ओके, तुला काय म्हणायचंय? मला भेटत नाहीये लोकेशन. किती मस्त मस्त, किती मस्त मस्त कपडे. हे जाऊ द्या, हे बघा. व्हॉट इज दिस? माय गॉड, मला इथे करत आहे. जर माझ्या लग्नात मी असे कपडे नाही घातले ना, तर शेम ऑन मी. मला उभी कर तिकडे, मी तिकडे. कपडे भेटले नाहीत अजून. हे पुमाचं शोरूम आहे. इथे आम्ही आता आतमध्ये गेलो होतो, आणि ना, आणि अशीच खाते मी, हातबीत धुवत नाही, अशी करते ही. तर आता तिथे गेलो होतो ना तिथे, तर मी त्यांना एक असं दाखवलं, मला रेफरन्स फोटो, की मला असे शूज हवेत म्हणून. त्यांना म्हटलं तुमच्याकडे हे आहेत का? आणि तिकडे ना अजून 2-3 मुलं बसली होती. मी मराठीत बोलल्यानंतर ती सगळी मुलं माझ्याकडे बघायला लागली. मी मराठीत बोलते चक्क. मग काय झालं, पुमाच्या शोरूम मध्ये गेलो म्हणून काय इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्येच बोलायला पाहिजे असं काही कंपल्सरी नाहीये. स्केचर्स मध्ये जाऊन बघूया. ते पण जाऊन आलो, पण थोडासा बजेट हल्ला, थोडासा, जास्त नाही, थोडा बजेट हल्ला. पण ठीक आहे, मी ट्राय करते. आणि ज्या शॉपसाठी मी ते आले होते चर्चगेटला, तो शॉप तर काय मला मिळालाच नाही कुठेच. खूप शोधलं, गुगलला शोधलं, पण नाही मिळाला. त्यांना फोन केला, त्यांनी लोकेशन सांगितलं, लँडमार्क सांगितलं, तरी पण आम्हाला नाही कळालं. आणि चर्चगेट खूप मोठं आहे, त्याच्यामुळे शोधायला थोडी डिफिकल्टी येते. जाऊ दे, मी आता बँड्राला जातो, बघतो बँड्राला काय मिळतंय का. होप सो बँड्राला मिळावं. तिथे गेल्यावर भेटूया. हालत खूप बेकार झाली आहे, तरी पण आज शोधणार मी, काहीतरी गिफ्ट शोधणार मनाला. सो भेटूया बँड्राला. आता ना 8 वाजलेत, आणि ना हिचं चाललंय असं की आता हिला हेअर कट करायचं. म्हटलं मला भूक लागले, घरात जाऊन वाटलं जेवून तरी येऊया परत. तर मध्ये नको, म्हटलं बाहेर खाऊया काहीतरी. तर मध्ये नको, झाल्यावर खाऊया, कापूया वरती. झाल्यावर खाऊया. आता ते किती गर्दी असले ते काय माहिती, सांगता येत नाही. असं केलंच ना, उद्या माझा नवरा पाठवणार लग्न झाल्याच्या नंतर, माझा कळलं ना. येणार आहे ही, मला घ्यायला येणार आहे. माझं काय वाटत, हिचा भाऊ हिचा ऐकणार आहे, माझा ऐकणं झालाय, तर हिचं काय ऐकणार आहे. बापरे, 8 वाजता शॉपिंग संपली नाही, आणि मनाला फक्त शॉर्ट्स घेतले, त्याच्यावर काहीच घेतलं नाही अजून. शूज घ्यायचा माझा प्लॅन आधीचा होता, पण मला ऑनलाईन घ्यायचे होते, पण सम रिझन्स मला ते नाही जमलं घ्यायला. सो बघू त्याला काय घेता येईल अजून, ते त्याची काही इच्छा नाहीये एवढी. आणि तो मला ओरडत पण नाही की का मला घेतलं नाहीस किंवा काय नाही, पण माझी इच्छा आहे त्याला की मला काहीतरी सरप्राईज घ्यायचंय.
आणि अजून एक खूप स्पेशल सरप्राईज आहे त्याच्यासाठी. सो ते तुम्ही ब्लॉग बघा, बर्थडे वाला ब्लॉग बघा त्याच्यामध्ये. बाय. केस कापून आलेली आहे आता. काय तुला बरं वाटतंय केस कापल्याने? काय बरं वाटतं? एवढी होती ती एवढी गेली. मजा आली. ठीक आहे, जाऊ दे. चल, तुझी इच्छा होती ना, तू केलंस ना, ठीक आहे. त्याच्या इच्छेला कधी मारायचं नाही कपड्यात, कळलं? खूप छान वाटतंय. तो सगळी शॉपिंग झालेली आहे आता. दिवसभर खूप खूप फिरून कंटाळा आला, दमलोय खूप. जास्त काही शॉपिंग केली नाहीये. त्याचा बर्थडे शॉपिंग मी केली आहे. सो बाकी जे काही असेल तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी सांगेन. नेक्स्ट ब्लॉग बघत राहा. बाय बाय.